डॉक्टर सूरज दत्तात्रय ढगे MBBS MS जनरल सर्जरी यांची सेवा मात्रे हॉस्पिटल वराडीयाळा कॉम्प्लेक्स बाजीराव नगर दिग्रस येथे मंगळवार ते रविवार सुरू आहे। दुर्बीनद्वारे लेप्रोस्कोपी हर्निया सर्जरी, दुर्बीनद्वारे एंडोस्कोपी पोट विकाराची तपासणी, दुर्बीनद्वारे पोट विकाराचे निदान आणि शस्त्रक्रिया, दुर्बीनद्वारे पित्ताशय आणि त्याच्या संबंधित अन्य शस्त्रक्रिया, दुर्बीनद्वारे कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, लेझरद्वारे पाईल सर्जरी, फिस्टुला सर्जरी, फिशर पायलोनिडल सायनस सर्जरी, हायड्रोसिल व अन्य जनरल सर्जरी, लेझरद्वारे व्हेरिकोज व्हेन शस्त्रक्रिया, शरीरावरील गाठीच्या शस्त्रक्रिया, थायरॉइडच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया, स्तनांच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया, फॉरेन बॉडी रिमोल्डर या सर्व सुविधा 24 तास उपलब्ध राहणार आहे। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रसच्या निवडणुकीतील अपक्षाच्या दमदार प्रदर्शनाने राजकीय उमेदवारांची धाकधूक वाढली। नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुकीतील अपक्षांनी केलेल्या प्रदर्शनाने राजकीय पक्षाच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये एकूण 5 अपक्ष उमेदवार होते। यामधील पूजा मंगल चक्रे, चंदना संदेश तुपसुंद्रे, ॲडव्होकेट पुष्पमाला ताताराम भगत, डॉक्टर स्वाती गणेश रोकडे, रूपा अजय सारवान या अपक्ष उमेदवारांनी बऱ्यापैकी मतदान घेतल्याच्या चर्चेने राजकीय पक्षाच्या उमेदवारांची दमछाक वाढवली। 26,463 मतापैकी या 5 अपक्ष उमेदवारांनी किती मते घेतली यावर राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा जय पराजय अवलंबून आहे। तर प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार वनिता एकनाथ पवार यांचा छताचा पंखा, मशाल, कमळ व धनुष्यबाण यापैकी कुणाला पराजयाचा धक्का बसेल याची आकडेवारी सुरू आहे। तर प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार शारदा पाटमसे यांचा सुद्धा छताचा पंखा होता। प्रभाग क्रमांक 4 मधील मुकुंद महल्ले, शेख अमन शेख जावेद, मोहम्मद इक्बाल अब्दुल करीम या 3 अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतामुळे इतर उमेदवारांची डोकेदुखी वाढली। प्रभाग क्रमांक 5 मध्ये मंगल चक्रे यांची बॅट व निलेश मुरेश्वर यांच्या छत्रीने धमाल उडवली। प्रभाग क्रमांक 6 मधील सोनम पवन सारसर यांचा छताचा पंखा काय करामत दाखवेल हे सांगता येत नाही। प्रभाग क्रमांक 8 मधील नंदिनी प्रकाश गेडाम यांची छत्री कुणाचे तरी विजयाचे गणित बिघडवणार आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये नाजमीन जाफर यांचे कपाट व चंद्रकला उकंडा राऊत यांचे नारळ चर्चेचा विषय होते। प्रभाग क्रमांक 9 मध्ये माजी नगरसेवक सुरेश तुळशीराम झरकर यांची छत्री, मोहम्मद अन्नू नागपुरे यांची पतंग व सागर सुधाकर बाहेकर यांचे सफरचंद यांनी घेतलेल्या मतदानामुळे इतर उमेदवार अचंबित झाले आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील AIMIM चे उमेदवार शेख बिलाल शेख हुसेन मिरावाले यांची पतंग, मोहम्मद जाफर शेख हैदर यांची छत्री व सय्यद अतिक सय्यद सादिक या अपक्ष उमेदवारापैकी शेख बिलाल यांच्या नावाची चर्चा रंगत आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील केसर जहां शेख मुस्ताक, शगुफ्ता परवीन शेख फिरोज पटेल व शगुफ्ता सय्यद अक्रम या 3ही अपक्ष उमेदवारांनी धमाल उडवली आहे। तर 12 मध्ये प्रवीण फिरोज कोथमिरे यांची पतंग, खैरो-निसा अब्दुल गफार, अमीनाबी शमशुद्दीन मल्लस, शहीदा परवीन मोहम्मद सत्तार इतर अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतामुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराचे गणित सोपे केले आहे। एकंदरीतच दिग्रसच्या अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांची धाकधूक तर वाढलीच, परंतु काही अपक्ष उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुद्धा दिग्रस शहरात जोर धरत आहेत। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।